शासकीय कंत्राटदार संघटना हिंगोली यांच्या वतीने आम्ही आज हिंगोली जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या निधी संदर्भात निवेदन दिलेलं आहे। शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी कामे आम्ही हाती घेतली होती ती कामे जवळपास 90% मुदतीच्या आत आम्ही पूर्ण केलेली आहेत, परंतु मागच्या 8 महिन्यापासून शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध झाला नाही। त्यामुळे आमची जवळपास 25 कोटी रुपयाची देयके पाणीपुरवठा विभागाकडे थकीत आहेत। त्यामुळे आम्ही आज हे डफडे आंदोलन करून या प्रशासनाच्या मार्फत शासनाला निवेदन देऊन त्यांचे कान उघडण्याचं काम केलेलं आहे। आणि तसेच या योजनेमध्ये विविध ज्या अडचणी येत आहेत, कामाचा पुनर्सर्वे करून अतिरिक्त जी वाढलेली कामे आहेत ती कामं तात्काळ त्यांचा पुनर्सर्वे करून रिवाईज अंदाजपत्रक सादर करून कंत्राटदारास थकलेली रक्कम देण्यात यावी। तसेच निधी उपलब्ध करून तात्काळ निधी कंत्राटदारांना वितरित करण्यात यावा, जेणेकरून आमच्या कामगारांची उपासमार होणार नाही व सर्व कंत्राटदार जे आज कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहेत त्यातून बाहेर निघतील, अशी आम्ही या निवेदनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागणी केलेली आहे। आणि यानंतर आमचे निवेदन देऊन जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर दिनांक 17/2/2025 पासून आम्ही काम बंद आंदोलन करून सामूहिकरित्या उपोषण करणार आहे, असे आम्ही या निवेदनात नमूद केलेले आहे। त्याची दिशा आम्ही पुढील 17 तारखेपासून ठरवू।